नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात करते छान अशा सुविचाराने। तर आजचा सुविचार आहे, कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे खरं सुख। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। मी श्वेता, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर शुभ सकाळ सर्वांना। आता सकाळ झालेली आहे आणि आज आहे रविवार। तर आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे। आज संडे सुट्टी असल्यामुळे थोडंसं उशिरा उठलोय। अजून बऱ्यापैकी कामं राहिलेली आहेत। चला मग आता करून घेते। तर सुरुवातीला म्हटलं नाश्ता करूया, कारण आता उशीर झालेला आहे आणि भूक पण लागलेली आहे। तर नाश्ता वगैरे करून घेतो, त्याच्यानंतर मग राहिलेली कामं करायची आहे। तर बऱ्याच जणांच्या घरी संडेला खूप अशी धावपळ असते आणि आपण लेट उठलो की आपली कामं पण निवांत चालतात। आजचा दिवस माझा तसाच आहे। तर चला मग मी पटापट आवरून घेते। तर आज नाश्त्यामध्ये काय असणार आहे चला तुम्हाला पुढे कळेलच। तर आजचं माझं रुटीन कसं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि आपल्या प्रत्येक गृहिणीची किचनमध्ये सुरुवात होते ती चहापासून। तर मी पण इथं चहा बनवत आहे। तर चहा हा बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असतो आणि आम्हाला नाश्त्याला चहा लागतोच। तर इथे मी चहा बनवण्यासाठी ठेवतीये। तर आता मुलं पण थोड्याच वेळामध्ये झोपेतून उठतील, तर त्यांना सुद्धा उठल्यानंतर नाश्ता लागतो। त्यानंतर आज नाश्त्यामध्ये आणलेले आहे बन। तर जे छोटे बन पाव असतात ते आणलेले आहेत। तर स्वरा आणि शौर्य दोघांची झोप झालेली आहे। तर शौर्याला हवा आहे दूध आणि बॉर्नव्हिटा। इथं मी त्याच्यासाठीच दूध आणि बॉर्नव्हिटा देत आहे। तर शौर्याला उठल्या उठल्या दूध बॉर्नव्हिटा प्यायची सवय आहे। त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो नाश्ता करतो। तर मी इथं घेतलेला आहे चहा आणि बन पाव। तर हे छोट्या आकाराचे बन पाव आहेत। तर एका पॅकेटमध्ये 6 बन पाव असतात। तर इथं आम्ही तिघेही नाश्ता करायला बसलोय। स्वराची झालेली आहे आंघोळ। तू काय खात ते सांग। पाव। आंघोळ केली का तू? करायची आंघोळ कधी? आता। पहिला आंघोळ करतात का खातात? आंघोळ करतात, खातात। तर इथं शौर्याची पण आंघोळ झालेली आहे आणि स्वरा खेळत आहे। शौ, तुझी आंघोळ झाली का? फिरायला जायचे। हो, कुठं कुठं फिरायला जायचं? आपण फिरायला गेल्यावर गाडी खायची तिथं। हो, आपण चाललो खेळायला गाडी। तर बॉर्न आणलं तर बिस्किट आहे, त्यातली राहिलेली आहे तर ती दिली मुलांना खायला। हॅलो मित्रांनो, शुभ संध्याकाळ सर्वांना। पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आता संध्याकाळ झालेली आहे, आमचा चहा वगैरे झालाय। इथं शौर्य बघा काय करतोय। मला काय भेटलं बघ? काय? चावी भेटली। शौर्याला चावी भेटलीये। तर इथं जे डेकोरेशन होतं ते सगळं काढून टाकलं आम्ही। शौर्य सारखा पतंग काढत होता। तर इथे जे काही डेकोरेशन वगैरे होतं सगळं काढलंय। तर बघा शौर्य कसा उड्या मारतोय। माकडे शौर्य आहे ना बाबू। तर आता करायचं आहे संध्याकाळचे स्वयंपाक। तर चिकन वगैरे आणून दिलं मिस्टरांनी। तर आता चला स्वयंपाक करून घेते। तर इथं आणलेलं आहे बोनलेस चिकन। तर मुलांना बोनलेस चिकन फार आवडतं। तर त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलाय। तर तेलामध्ये छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि चिकन शिजवताना मी हळद आणि मीठ याचाच वापर करते। तर चिकन चांगल्या प्रकारे फ्राय करून झाल्यानंतर याच्यावर एक मोठं ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालायचंय आणि हे पाणी उकळल्यानंतर हेच पाणी चिकनमध्ये वापरून चिकन शिजवून घ्यायचंय। अशा पद्धतीने चिकन शिजवल्यामुळे भाजीची चव सुद्धा खूप छान येते। तर चिकन शिजेपर्यंत मी इथे पीठ मळून घेते। तर आठवड्यातून एकदा म्हणजे रविवारी आमचा हा चिकनचा बेत असतोच। तर फायनली इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि चिकनची भाजी बनवण्यासाठी मी हे सगळं कच्चं वाटण घेतलेलं आहे।
यामध्ये आहे कांदा, ओलं खोबरं, लसूण, अद्रक, पुदिना आणि कोथिंबीर. तर हे छानपैकी ग्राइंड करून घेतलंय आणि फोडणीमध्ये पण मी चिरलेला टोमॅटो घालते. तर हे पूर्ण मसाला आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातले मसाले, चिकन मसाला आणि गरम मसाला असे सर्व प्रकारचे मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. चिकनची रेसिपी बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर आज थोडंसं फास्टमध्ये दाखवत आहे. तर मसाला परतून झाल्यानंतर ते चिकन मस्त परतून घ्यायचं आहे. तर शौर्यासाठी इथं अळणी सूप काढून घेतलं आहे आणि इथं फायनली माझी भाजी रेडी झालेली आहे. तर आजची भाजी मीडियम जशी असते तशी बनवलेली आहे. तर कधीतरी मग थोडी जास्त ग्रेव्ही वापरून तशी पण बनवते, पण आज मी मीडियम अशी चिकनची भाजी बनवलेली आहे. तर फायनली इथं भाजी छान उकळलेली आहे आणि मी इथं चपात्या पण करून घेत आहे. तर आपण व्हेज जेवण बनवण्यापेक्षा नॉनव्हेज जेवण पटकन बनतं असं मला तरी वाटतं. तर इथं चपाती छानपैकी भाजून घेऊया. तर चपाती झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसणार आहे. तर ही लास्टची चपाती आहे आणि सोबत आहे कांदा, पुदिना आणि लिंबू. तर या सगळ्यांनी जेवायला